विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावात गुरुपौर्णिमेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या चरणी भाविक आपली सेवा अर्पण करत असून संपूर्ण शेगाव नगरीत गणगण गणात बोतेचा जयघोष दुमदुमला आहे. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र मुहूर्तावर वीज वितरण कंपनीचे स्वतंत्र संचालक तथा भाजपा प्रवक्ते विश्वासराव पाठक यांनी शेगावात येऊन श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गजानन महाराज संस्थानच्या उत्तम स्वच्छता व्यवस्थापनाबद्दल आणि पारदर्शक कारभाराबद्दल विशेष गौरवोद्गार काढले. खरं तर आज गुरुपौर्णिमेचं पर्व आहे. या पर्वावर श्री क्षेत्र शेगावला येण्याचा योग मिळाला आणि आज गजानन महाराजांची यथोभावे पूजा केली. महाराजांना एकच मागणं केलं की महाराष्ट्रामध्ये चांगला अजून पाऊस पडावा, अन्नधान्य चांगलं यावं, समृद्धी यावी आणि सर्वांना सद्बुद्धी मिळावी. आणि शेगावला जर बघितलं तर अतिशय नियमाने रीतसर सगळे दर्शन घेतात आहे. शांततामय वातावरण चालू आहे. एकीकडे गुरुपौर्णिमेचा उत्साह सुरू असतानाच दुसरीकडे मलकापूर वरून येणाऱ्या वारकऱ्यांची विशेष चर्चा रंगली आहे. मागील 19 वर्षापासून सातत्याने मलकापूर ते शेगाव असा जवळपास 70 किलोमीटरचा पायी प्रवास करत श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्ट मलकापूरची दिंडी शेगावी दाखल झाली आहे. या दिंडीमध्ये महिला आणि पुरुष मिळून जवळपास 900 ते 1000 वारकरी अत्यंत उत्साहाने सहभागी होतात. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आज आम्ही श्रींच्या पायवारीमध्ये चाललो आहोत. आज जवळजवळ आमच्या पायवारीला मलकापूर ते शेगाव पायवारीला 19 वर्ष पूर्ण होत आहेत. अति आनंद आणि उत्साही हा उत्सव असतो गुरुपौर्णिमेचा. 12 वाजेपर्यंत आम्ही आज श्रींच्या दर्शनासाठी पोहोचणार आहोत. एकदम आनंददायी आणि खूप प्रसन्न असा हा उत्सव आहे. किती वर्षापासून जाता? मला तरी 12 वर्ष झालेले आहेत. किती वारकरी यायच्यात? आता महिला आणि पुरुष मिळून जवळजवळ 900 वारकरी यामध्ये पायी चालतात. अविरत 3 दिवस गणगण गणात बोतेचा गजर करत हे वारकरी दरवर्षी नित्य नियमाने गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शेगावात पोहोचतात आणि श्रींच्या चरणी आपली पदयात्रेची सेवा अर्पण करतात. संतनगरी शेगावातील गुरुपौर्णिमेच्या या अभूतपूर्व उत्साहाचा आणि मलकापूरच्या दिंडीचा हा विशेष वृत्तांत विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी घेतला आहे.